चला चलो. हा बरं. आपण काय म्हणाल, बैठक झाली. बैठकीत कोण कोण होतं हे तुम्हाला कळालं का? बैठकीत तसं ठोस काही झालेलं एकदम. कोणची बैठक? शिंदे समितीची बैठक झाली समितीची. आता ज्याच्या आता पाठ झालेलं आहे ते बैठका घेणं, नुसतं चर्चा करणं, लोकांना येड्यात काढणं, गरज नसताना बैठका लावायच्या, गरज नसताना समाजाच्या विरुद्ध समाज उभा करायचा. ही सिलसिला कायम जा सुरू आहे. हे काय नवीन नाही, हे पाठ झाला आता सगळ्यांच्या. सरकारी बैठका, सरकारी पॅकेज, सरकारी बैठका, सरकारी बाबू बैठकीला बोललेले हुशार सगळे. त्यामुळे हे सरकारचं काय बैठकाची गरज आहे? जनतेनं मागणी केली मराठा आणि कुणबी एक आहे, त्याच्यावरती अंमलबजावणी करायची. बैठकाची गरज काय? किती दिवस बैठका करणार आहेत तुम्ही? आम्ही आमच्या मागणीवरती ठाम आहे. आम्हाला सगळ्या अंमलबजावण्या पाहिजेत. म्हणून तर आम्ही समाजाला सोडून, पुन्हा शब्द वापरतोय, समाजाला सोडून बैठकीला जात नाही. समाजाला सोडून 13 महिने झाले बैठकाला जात नाही त्यांच्या. आम्ही हे नुसती नाटकं आहेत. समित्या, बैठका, अहवाल ही येड्यात काढायची वेळ आहे. आता यांना ठेप्यालाच आणावं लागणार आहे. बैठकीनंतर चंद्रकांत पाटलांनी माध्यमांशी बोलले त्यावेळेस असं म्हटले की सरसकट मराठ्यांना कुणबी करता येणार नाही. ते तर करावं लागणार. मला राज्यातल्या मराठ्यांचं हित बघायचं आहे. तुम्हाला राज्यातल्या तुमच्या 150 लोकांच्या खुर्च्या बघायच्यात. मला माझ्या गोरगरीब समाजाचं हित बघायचं आहे, सुख बघायचं आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आनंद त्या आरक्षणात बघायचं. मी, माझा समाज, आम्ही दोघे हटत नाहीत त्यापासून. तुम्ही किती सरकारी बैठका घेतल्या आणि तुमच्या होला हो म्हणणारे कितीही अभ्यासक जमा केले, त्याला ट्रॅप म्हणूया. माझ्या विरुद्ध आणि माझ्या समाजाच्या विरुद्ध रचलेला तो ट्रॅप, तो अभियान आहे. मागचे चेहरे सांगतायत तो ट्रॅप आहे. त्यामुळे ट्रॅपच्या बैठकाला मराठा समाज राज्यातला किंमत देत नाही. राज्यातल्या सगळा मराठा हा कुणबी आहे आणि त्यातूनच पाहिजे. आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पण पाहिजे. गॅजेट मात्र 3ही पाहिजेत आणि आचारसंहिता लागायच्या आतच पाहिजेत. कितीही बैठका बोलवल्या, कितीही आमच्या विरोधात तुम्ही संघटनेचे अध्यक्ष, समन्वयक, अभ्यासक उभा केले, आंदोलनाला विरोध करणारे जरी उभा केले, तरी ते किती पळतेत माहिती आहे समाजाला. त्यांची धाव किती, कुपाटीपर्यंत. आता मात्र इथून पुढं समाजाला एक करावं लागणार आहे. सरकार आपल्या विरुद्ध, आंदोलनाला विरोध करणारे लोक उठवायला लागले. आरक्षणाशी काही देणं घेणं नाही, फक्त बैठकाला जायचं आणि सरकारने ते घडून आणायचं. मराठ्यांचे आणि मराठ्यांच्याच काही लोकांचे वाद, यावर आरेला कार्य आता करावं लागणार आहे. आज बैठक झाली, परत एकदा सरकारी समितीची बैठक 2 दिवसांना परत घेणार आहे. मी आत्ताच सांगितलं की मराठा समाजाने काय मागणी केली. 13 महिन्यापासून, काल 29 तारखेला 13 महिने पूर्ण झाले. मराठा आणि कुणबी एक, 83 क्रमांकाला. 2, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायची आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे. मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करायचे. 4, की जे हैदराबादला 8,000 पुरावे सापडले ते लागू करायचे, त्याची अंमलबजावणी करायची. जे दस्तऐवज देवस्थानाच्या ठिकाणी सापडलेत राज्यभरात, ते घेऊन त्याची अंमलबजावणी करायची. आम्ही ज्या शिंदे समितीची सरकारनं नेमली, ज्या नोंदी सापडल्यात, ज्या लपवून ठेवल्यात, आणखीन रेकॉर्ड लपवून ठेवला, हे काढण्यासाठी समिती, याची अंमलबजावणी करा, ही आमची मागणी. आता आम्ही केली मागणी. सरकारचं काम काय असतं, त्याच्यावरती कॅबिनेट किंवा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन घोषणा करायची आणि त्यानंतर अंमलबजावणी करायची. 13 महिने झालं एवढ्यासाठी नुसत्या बैठका आहेत. आणि आता जरा बैठकीची स्टाईल बदलली सरकारची. पहिल्या सरकार फक्त बैठका घ्यायचं. समाज 42 वर्षापासून मागणी करतोय आरक्षणाची. समाज बैठकाला जायचं कादारला. आता मॅनेज व्हायसाठी जायचंच नाही मुंबईला, म्हणून मराठी बैठकाला जात नाहीत 13 महिन्यापासून. आता फक्त सरकारने स्टाईल बदलली.
की काही अभ्यासक अमक्या तमक्याच्या नावाखाली पुन्हा माकडचाळे करून गोळा करायला लागलेत लोकाला, पुन्हा मराठ्यांच्याच विरोधात मराठी उभा करायसाठी. आणि ते ट्रॅप आणि अभियाने, ह्या ट्रॅपच्या अभियानाच्या त्यांच्याच लोकांना रचलेला ट्रॅप मराठ्यांच्या गरिबाच्या आंदोलन मोडायसाठी हे सरकारी लोकांनी, काही भाजपमधल्या आमदारांनी ते अभियान आणि ट्रॅप मी रचणार आहे असं जाहीर त्यांनी सांगितलं होतं. का तर हे गरिबाचं चाललेलं, करोडो मराठ्यांचं हिताचं आंदोलन चाललेलं मोडायसाठी आम्ही दुसरे उभा करू आणखीन एक. तर हे दुसरे उभा करून हे एक बैठकाची स्टाईल एक नवीन आता आजपासून एक सुरू झाली की त्यांनी आता लोक हाताखाली धरून गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन मोडायसाठी पुन्हा एक टोळी सक्रिय केली. म्हणजे त्याला अभियान म्हणू, त्यांनी अभियान म्हणले, पण तो माझ्या विरोधात आणि माझ्या समाजाच्या विरोधात ट्रॅप सुरू केला आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. ही समुद्रासारखा आहे मराठा नुसतं असं लोटले बी ते किड्या मकोड्यासारखे होऊन जाते नाही सगळे. त्यामुळं आम्हाला मात्र बैठकाला जायची गरज नाही. बैठकीत काहीही होत नाही, काही होत नाही. फक्त समाजाशी गद्दारी करून सरकारने समाजाला धोका देऊन इतकं वाईट पाऊल उचलू नये एवढंच म्हणणं आहे. नसता विधानसभेच्या आत आचारसंहितेचा आत जर नाही दिलं तर मुख्यमंत्र्यांना स्वतः आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मराठ्यांच्या दारात यायचं. लक्षात असू द्या, तुमची चालबाजी चालली ना आजच्या बैठकीतून, आता आम्ही ती मोडून काढणार. तुमची चाल आम्ही चालू देणार नाहीत, आंदोलन मोडू देणार नाहीत. पण मराठ्यांविषयी, मराठ्यांच्याच आरक्षणाला विरोध करणारे आज तुम्ही मांडीला मांडी लावून घेऊन बसाल. फक्त समाजाशी गद्दारी करून सरकारने समाजाला धोका देऊन इतकं वाईट पाऊल उचलू नये एवढंच म्हणणं आहे. नसता विधानसभेच्या आत आचारसंहितेचा आत जर नाही दिलं तर मुख्यमंत्र्यांना स्वतः आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मराठ्यांच्या दारात यायचं. लक्षात असू द्या, तुमची चालबाजी चालली ना आजच्या बैठकीतून, आता आम्ही ती मोडून काढणार. तुमची चाल आम्ही चालू देणार नाहीत, आंदोलन मोडू देणार नाहीत. पण मराठ्यांविषयी, मराठ्यांच्याच आरक्षणाला विरोध करणारे आज तुम्ही मांडीला मांडी लावून घेऊन बसायला लागलात. ही का तुमची समितीची बैठक? हे का तुमचं राज्य चालवणं? हे का तुमचं मराठा प्रेम? यायचं आहे तुम्हाला मराठ्यांच्या दारात, बदला पुरेपूर होणार. उपसमितीची बैठक होती, राज्यातील काही मराठा नेते, समन्वय अभ्यासक त्या बैठकीला होते. तुमच्याशी काही समितीवरती काही चर्चा करण्यात आली का बैठकीला? अरे जातच नाहीत ना आम्ही. चर्चा करून करता काय तुम्ही? चर्चा काय केली आणि नाही काय केली? आम्ही बैठकाला तुमच्या 13 महिन्यापासून येतच नाहीत. गरजच काय बैठकीची? बरं, तुमचं म्हणणं आहे बैठकीला बोलीला जायला पाहिजे, तर सांगतो मला काय होते जाऊन. उदाहरणार्थ एखादा पूर आला, आपण मागणी केली नुकसान भरपाई द्या, 10 लाख रुपयाचं नुकसान झालंय, सरकार ऐकतं का? याचं उत्तर आहे नाही. त्याचं कारण असं आहे, त्यांना त्यांच्याच अधिकाराचा अहवाल लागतो, त्यांच्याच तज्ज्ञाचा अहवाल लागतो. एखादा रोड बनवायचा आहे, त्यांच्याच तज्ज्ञाचा अहवाल लागतो. आपण बनव म्हणल्यावर नाही बनवी, कारण त्यांना त्यांच्याच लोकांचा तज्ज्ञाचा अहवाल लागतो. मग बैठका कशाला? मागणी केली मराठा आरक्षणाची, सर्वे तुम्हीच करणार, अंमलबजावणी तुम्ही करणार. हे नाटक कशाला? अभ्यासक कशाला पाहिजे खाजगी? तुम्हाला खाजगीच्या म्हणण्यावरती तुम्ही आरक्षण देणार आहेत का? नाही देणार. खाजगीच्या म्हणण्यावरती तुम्ही आरक्षण देणार नाहीत. आणि तुम्ही जर दिलं असतं तर 42 वर्ष लागले नसते. खाजगीच्या म्हणण्यावर दिलं असतं तर तुम्ही काय सांगता? शेवटी समजा एखादी बैठक झाली तर तुम्ही काय सांगता? तुम्ही आमकी मागणी केली जनतेनं, आम्ही त्याच्यावरती अभ्यास करतो, त्याच्यावर कमिटी नेमतो, त्याच्यावर तज्ज्ञ आणतो, त्याच्यावरती अभ्यासक बसवतो, ते कायद्यात कसं बसतं बघतो, आमची सगळी यंत्रणा शासकीय कामाला लागल, आणि मग तुम्ही ठरवता द्यायचंही की नाही. मग बैठकाला बोलवताच कशाला? बैठकाला बोलवल्यावर लगेच अंमलबजावणी तरी झाली पाहिजे, बोलवतच नाहीत. ते खोटे कारणं सांगतात. काय सांगतात? हे नवीन अभियान आणि नवीन ट्रॅप, त्यात असणारे आमदारसुद्धा काय सांगतात? ते बैठकाला देत नाहीत, वकील देत नाहीत, अभ्यासक देत नाहीत. कशाला द्यायचे कशाला? आणि मग कसा निर्णय घ्यायचा असं ते म्हणतात. आणि 42 वर्ष झाले बैठका सुरू आहेत. कोणचा निर्णय घेतला 42 वर्षात? तुम्ही कोणचा निर्णय घेतला इतक्या बैठकावर? ते बहाणेबाजी. बैठकाला बोलून गोड बोलून आंदोलनापासून लांब न्यायचं, फूट पाडायची, यासाठी बैठका असतात. त्यामुळे आम्ही जातच नाहीत. बोलिलं का नाही बोलिलं काय?
आम्ही तुम्हाला मागणी दिली, तुम्ही अंमलबजावणी करायची, बाकी डोकं लावायचं नाही. आणि आता फसायला लागलात तुम्ही. आता मात्र देवेंद्र फडणवीस साहेब असो, शिंदे साहेब असोत, किंवा ते दुसरे अजित पवार असोत, आता फसायला लागली. आता मात्र गरीब मराठ्याच्या विरोधात श्रीमंत मराठ्यांची एक टीम तयार करायला लागली. ती सरकारी बैठकीवर सिद्ध झाला. आत्ताच्या सरकारी बैठक होती ती गोरगरिबांच्या न्यायाची बैठक नाही. मराठा समाजाचं राज्यभर एवढं आंदोलन सुरू असताना तुमचे उपोषण झाले, मग आता ही समितीची बैठक झाली, पुन्हा 2 दिवस वाढवून घेतले, खेळवत ठेवण्याचा प्रयत्न आहे सरकारचा? 100% खेळविणारे. ते 42 वर्षे खेळले त्यांनी. हे गोड बोलून उलट बैठकाला ज्यांना ज्यांना बोलवलंय त्यांना डोळ्यावर आणणारे समाजाचे. हो बघा, आपला आजचा शब्द ध्यानात ठेवा. ज्यांना ज्यांना बैठकाला बोलवलंय त्यांना डोळ्यावर आणणार, समाजाच्या डोळ्यावर आणून सोडणार हे सरकार. म्हणजे सरकार त्यांच्याकडून असणाऱ्याला संपितं आणि नसणाऱ्याच्या पण मागं लागतं. गोरगरीब जनता इकडं करोडोनं आंदोलन करते, त्यांना विश्वासात न घेता त्यांचा अपमान करून बैठका समाजावर लादायच्या हे सरकारचं काम. गोरगरिबाचा अपमान करायचा. पण एक लक्षात घ्या, शेवटी 2024ला गरिबाच्या दारात यायचं. तुम्ही आता कितीही षड्यंत्र केले, कितीही माझ्या विरुद्ध ट्रॅप रचले, माझ्या विरुद्ध किती टोळी केली सक्रिय मोठी, आता जे अभियान राबवलं आहे तुम्ही ट्रॅप एका आमदारानं, त्याने जाहीर बोलून दाखवलेलं आहे त्यावेळेस आम्ही असं करणार आहे, तुम्हाला आरक्षणच द्यावं लागणार आहे, ते पण ओबीसीतच. तुम्ही आम्हाला बाजूला ठेवून, गोरगरीब मराठ्यांना बाजूला ठेवून स्वप्न बघू शकत नाही, सत्तेचे म्हणा, निवडणुकीचे म्हणा. आम्हाला गोरगरिबाला बाजूला ठेवून, आमच्या गोरगरिबांचा अपमान करून, तुम्हाला काही माकडचाळे करणारे जवळ धरून जर हे कुठाने वाढवायचे आहेत ना, तर याचे परिणाम वाईट भोगावं लागणारे सरकारला, मुख्यमंत्र्यांना, त्यांनासुद्धा. फक्त माझं एकच म्हणणं आहे, कोणाशीही गद्दारी करा पण मराठ्यांशी करू नका, हे सरकारने लक्षात ठेवा. सरकारला जाहीर सांगतो, कोणाशीही गद्दारी करा तुम्ही, मराठ्यांशी, गरिबांशी गद्दारी करू नका. पुरा तुमचं बिल बाहेर पाडल्याशिवाय गरीब मराठी सोडणार नाहीत तुम्हाला. पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्हाला ज्याच्याशी गद्दारी करायची त्याच्याशी करा. सरकारला सांगतो, मराठ्यांशी, गरिबांशी गद्दारी करू नका तुम्ही, चालबाजी करू नका. तुम्हाला वाटत असन यांना बाजूला ठेवून, त्या गरिबांना बाजूला ठेवून आम्ही असं करू तसं करू. आम्ही महाराष्ट्रातल्या जेवढ्या मागण्या आहेत तेवढ्यापासून मागं हटत नाही. आम्ही महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी काम करणार आहेत. विभागवार तुकडे तुकडे पाडून आम्ही असे हागत बसणारे नाहीत. इथं उशी आग त्या तिकडं, आग त्या तिकडं, आग शेण खाणारे पैदास आमच्या नाही आहेत. या राज्यातल्या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून अखंड महाराष्ट्र एका बाजूने उभा आहे. अखंड महाराष्ट्र, पुऱ्या महाराष्ट्राच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय तुम्हाला सुट्टीच नाही सरकारला. या राज्यातल्या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून अखंड महाराष्ट्र एका बाजूने उभा आहे. अखंड महाराष्ट्र, पुऱ्या महाराष्ट्राच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय तुम्हाला सुट्टीच नाही सरकारला. किती सरकारी बैठका घ्या आणि किती सरकारी अभ्यासका बोलावा तुम्ही, तुमचेच ते, तुमचेच सगळी टोळी तुमचीच आहे ती. आमचं काही नाही देश समा. तुम्ही ट्रॅप सतत म्हणताय, ट्रॅप काय आहे? आंदोलन बदनाम करणे. का? मी त्यांचं ऐकत नाही, मी सरकारचं ऐकत नाही, मी त्यांना मॅनेज होत नाही, मी त्यांना फुटत नाही, त्यांच्यासंग बसत नाही, त्यांच्या बैठकीला जात नाही, त्यांच्यासंग चहा पित नाही, त्यांच्यासंग वडेपाव खात नाही, त्यांच्यासंग भेळ खात नाही, त्यांच्यासंग शेंगा खात नाही. ते म्हणतात गुळ शेंगा खा, ते खात नाही. ते म्हणतात आपण सांडासला संघ जाऊ, मी जात नाही. ते म्हणतात आपले कपडे बदली करू, मग त्यांचं जमत नाही. ते म्हणतात तुला एकट्याला इमान बसायला देतो, चल बसायला, मी जात नाही. आपलं त्यांचं जमत नाही. महा जमतं मराठ्याचं माझं, त्यांचं महा जमत नाही. आणि मग काय करायचं? तर मग याला करा बदनाम. रचा ट्रॅप याच्या विरोधात जाहीर बोललेत राहो, आपल्या चॅनलजवळ येते जाहीर बोललेत ती की मी अभियान राबवणारे. एक टिकल्यावाला देव, गोल टिकल्या, त्यो टिल्ल्या बाबण्या गोल, त्यो बोलला ना, त्यो मी अभ्यास घेणार 2 महिन्यापूर्वी म्हणला होता. परत मी समन्वय घेणार, संघटनेचे लोक घेणार, मराठ्यांचे बुद्धिजीवी हा काय शब्द आहे, बुद्धिजीवी, पंधाडमिश्या बुद्धिजीवी घेणार म्हणे आम्ही सगळे, असे म्हणले ते. आणि ते आता ते अभियान आणि तो ट्रॅप रचला माझ्या विरोधात, माझ्या समाजाच्या विरोधात. आता कशासाठी?
की मी ह्या मागण्या करू नये, मी गोरगरिबांच्या बाजूने लढू नये. तुम्ही मला किती त्रास द्या बरं का, मराठ्यांच्या नेत्या हो तुम्ही बी, सरकारमधल्या बी सगळ्या मंत्र्यांनी, तुम्ही किती त्रास द्या मला, मी मराठ्यांसाठी लढणार म्हणजे लढणार. हा, शेवटच्या श्वासापर्यंत मराठ्यांसाठी लढणार आणि राज्यातल्या मराठ्यासाठी लढणार. गरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार आणि ते बी सरसकट कुणबीच घेणार, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी घेणार, तीनही गॅजेट बी घेणार, एक सोडणार नाही. मी प्रांतवाईज वाद नाही घालू शकत. हा, एकाच्या पोराला द्या आणि दुसऱ्याच्या देऊ नका, ह्या विभागाला द्या आणि त्या विभागाला द्या, पुऱ्याचंच कल्याण सोडित नाही मी त्याशिवाय. हा, भेदभाव करणारा, मी चिरीमिरी खाणारा नाही आहे. हा, मला माझ्या समाजाला खाऊ घालायचा, माझा समाज मोठा करायचा, माझ्या समाजाचा आनंद मला बघायचा आहे. मला काय मिळतंय त्या विचारातला मी नाही आहे आणि मला गरज बी नाही आणि माझ्या समाजाला ते माहिती. हा, माझ्या समाजाला त्रास झालेला मला सहन होत नाही, मला त्रास झालेला माझ्या समाजाला सहन होत नाही. फक्त सरकारने हे ट्रॅप सुरू केला आहे मला बदनाम करायचं. त्यासाठी आता हे हाताखाली धरलेत. हे जाहीर झालं आज महाराष्ट्रातल्या मराठ्यांसमोर, हे जाहीर झालं मला बदनाम करण्यासाठी हाताखाली धरलेले आहेत. आता बघूयात, मराठ्यांच्याच हाताखाली धरलेले गोरगरीब मराठ्याला हरीत येत का? चला त्यांची मर्दानगी या कामाला तरी येईल. घरच्या पैसे जर यांची मर्दानगी कामाला नसली आली तर यांची मर्दानगी लक्षात तरी येईल. गोरगरीब मराठ्याला हरू लागलो तर आम्ही छाती ठोकून तरी सांगतील ते, मराठ्याचं आंदोलन हरू लागलो तर आम्ही सरकारच्या बाजून होतो, आम्ही ट्रॅपमध्ये होतो, आम्ही अभियानात सहभागी झालो, गोरगरिबाला हरवलं आम्ही, भूषणाने तरी सांगतील त्यांनी नेलेले मराठी. बघू काय काय होतंय. आम्ही गरीब एका बाजून आहे, लढणार आम्ही. सरकारी बैठकीला किंमत नाही. आरक्षण पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब तिघही तुम्ही कोणाशीही गद्दारी करा पण मराठ्यांशी गरीबाशी गद्दारी करू नका. 10-5 जण 30-40 जण जमून तुम्हाला जर वाटत असेल की आता आम्ही दुसरा जोड उभा करू आणि मराठ्यांना आरक्षण नाही मिळून देणार, मराठ्यात वाद लावणार, त्यांना मीडिया देणार, त्यांना लोक पुरविणार आणि दोन्हीत असे वाद लावून देणार आणि आम्ही तोवर निवडणुका मारून नेणार आणि मराठ्याचे वाद लावून देणार, तुमचं स्वप्न साकार होऊ देणार नाही. मराठ्यांशी गद्दारी करू नका. उद्याच्याला तिघाला मराठ्याच्या दारात यायचे. यापेक्षा आता जे झालं ना तुम्हाला याच्यापेक्षा भयान फटका बसणार आहे. आता तर लक्षात ठेवा तुम्ही, आजची बैठक महाराष्ट्राने बघितली, सरकारला याच्यापेक्षा मोठा फटका बसणार. आता माझ्याशी चाल खेळायला लागलं सरकार, मी गरिबाच्या बाजूने म्हणून माझ्या समाजाशी चाल खेळायला लागलात. ठीक, बघू. पाटील साहेब, आजच्या बैठकीचे चेहरे जर बघितले तर एकेकाळी तुमच्या सोबत आंदोलनात सगळे होते, त्याचे 90% लोक आज तिथे बैठकीला होते, जे तुमच्या आंदोलनापासून दूर गेले किंवा तुम्ही त्यांना दूर केलं. नाही, ते काय असेल ते मला नाही माहीत. मला एवढंच माहिती आहे फक्त, मागण्या मराठा समाजाच्या पहिल्या दिवसापासून आहेत त्या आत्तापर्यंत. आपल्यापाशी खायला नाही मिळू शकत, एवढंच आहे फक्त. नसतं इथं बदललंय काय ते सांगा. मराठा आणि कुणबी एकच, तीच मागणी. हैदराबाद सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करा हीच मागणी आहे. शिंदे समितीनं नोंदी शोधाव्यात तीच मागणी आहे. मागणी कोणची बदलली इथं? सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा तीच मागणी आहे. राज्यातले मराठ्यांचे लेकर अधिकारी झाले पाहिजेत, मागणी कोणच्या आहेत? तेच आहे. तुम्ही जर देणार नसाल तर माझ्या जागेवर तुम्ही जरी असतात ना, मला प्रश्न विचारणाऱ्यांनो, तुम्हाला सुद्धा त्याच भूमिकेत जावं लागलं असतं, जातीसाठी जातीचा अपमान होऊ नये म्हणून. मी ज्या वळणाकडे चाललो ह्या वळणाकडे तुम्हाला सुद्धा जावं लागलं असतं. वेळेप्रसंगी तुम्हाला सुद्धा असंच वाटलं असतं की जर 12-12, 13-13 महिने झाले जर आपल्याला झुंजत ठेवायला लागलेत तर मग याला धडा शिकावा लागत. आणि त्यातलेच काही जण म्हणलेले आहेत की आंदोलन वेगळ्या मार्गानं चाललं म्हणून आम्ही वेगळ्या मार्गानं गेलं म्हणजे राजकारणाच्या मार्गाने चाललं, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणलेच ते डायरेक्ट, ते म्हणले आम्ही ते राजकारणाच्या मार्गाने चालले, ते भरकटलं. हा, ते शब्द देणार त्यांना, आंदोलन भरकटलं म्हणे, राजकारणाकडे चाललं. आणि खासदार तिकीट मागायला तेव्हा चालता, तेव्हा नव्हतं भरकटलं. मग
देता का म्हणे खासदारकीचं तिकीट राव, लय चान्स आला, अमका झालं तमका झालं. मग तेव्हा नव्हतं का बरं, म्हणजे हे सोयीनुसार जाऊ, त्यांच्यावर नाही बोलायचं मला. हां, आटले किडे मकोडे किती काय आहेत, समाज आहे किती काय पाया घाल तुडी तशी रोज. माझं फक्त सरकारला सांगणे, कोणाशी गद्दारी करा. हां, तुमचे हे डाव दुसऱ्या आंदोलनात यशस्वी झाले असतील, हे आंदोलनात यशस्वी होणार नाहीत. कोणाशी गद्दारी करा पण मराठ्यांशी करू नका. आणि आचारसंहितेच्या आत सगळ्या मागण्या मान्य करायच्या, सगळ्या. खुश फीस नाही. तुम्हाला वाटतं खुश आहे ना, मी टक्कोच्या हाताखाली धरले आणि त्यांना आता चॉकलेट बिस्किटं खाऊ घातली. हां, ती भानगडीत पडूच नका. इथं मी आहे महा समाज आहे, आम्ही दोघं. तुम्हाला टक्कर आमच्याशी द्यायची. हां, त्यांची टक्कर कुठपर्यंत ते बघतो आम्ही. मग आता समाजाला बघावं लागणार आहे ते सुद्धा. समाजाच्याच विरोधात जाऊन काय काय तीरं मारून आणलेत कुठून. आता बैठकाला जाऊन काय मिळत आणि काय नाही मिळत हे सगळ्या दुनियाला माहिती. चलो, धन्यवाद. धन्यवाद.